लवकरच आपण निघालोय असं फिरायला एकदम मस्त रोडनं. आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि पूर्ण असं म्हणजे आवड ढग बी खाली आलेले दिसतात आमच्या गावाकडे बघा. हे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे गावावर सुद्धा नवीन नवीन ढग पूर्ण असं डोंगर जागत आले बघा इकडं पूर्ण. आणि त्या साईडला निमा सूर्य वगैरे जर किरणे पडले दिसतात आपल्याला त्या साईडला. आणि इकडून देखील ढग बी खाली तुम्ही पाहू शकता ढग बी आलेले आहेत. आणि घाट पूर्ण असं म्हणजे दुखाटच सकाळ सकाळी पूर्ण असं धुकं असतं एकदम. आता पाऊस वगैरे अजून काही एवढा खास झालेला नाही, पण मग पाऊस पडल्यानंतर आणि धुका येतो आमच्या गाव इकडे डोंगराला. म्हणजे जास्त करून धुकाट वगैरे असं भरपूर असतं. आता आपण निघाली मागं आवळीची पानं सगळे आता निघायला लागलेली. म्हणजे पाऊस एखादा पाऊस झाल्यानंतर आळूची पानं निघतात. थोडे थोडे हिरवे गवत पण. आणि वा कसलं धुकं चाललेलं आहे बघा. सकाळ म्हणलं ना एकदम वारा वगैरे शुद्ध हवा असते आमच्या गावाकडं मस्त एकदम. इथे कोणत्यात प्रदूषण होत नाही. तर हा एकदम इकडून घाट आहे इकडे समोर. तर ह्या घाटाकडून हवा अशी म्हणजे जास्त प्रमाणात स्पीड नसते एकदम मस्त. म्हणजे असं उडायचं येता असते म्हणजे पावसाळ्यामध्ये इतकं वादळ वगैरे होतं. तर तुम्ही बघू शकता धुकाट वगैरे म्हणजे धुकाट म्हणतात आमच्या इकडे. तुमच्या इकडे काय म्हणतात ते काय सांगता येत नाही. आमच्या इकडे लोक धुकाट म्हणतात. तर जास्त धुकाट आलं ना माणूस हारून जातो. एवढं पुढचं माणूस दिसत सुद्धा नाही इतकं जबरदस्त धुकाट असतं इकडे बघा. म्हणजे इकडे ह्या साईडला गाव आहे. तर रस्त्याने आपण चालत आलेलं आहे. तर इकडे चालत आपण इथं बघा धुकाट बिकाट बघायला म्हणजे डोंगराला सकाळ सकाळ म्हणजे मला जावं आपण. तर हे बघा इकडे येशी आपल्या गावाची. तर काही दूध आले तिथं किटल्या वगैरे घेऊन बसलेले आहेत. हे दूध गाडी यायला अरे गाडीनं उडवला असेल का साबळे दूध पिऊन फुकतील बरं का. मित्रांनो खूप छान असं वातावरण. आणि या वातावरणात हिंडायला एकदम फिरायला एकदम असं मस्त मजा वाटते. थंडगार हवामध्ये कधी तुम्ही फिरलं ना एकदम तुम्हाला आजार वगैरे काहीच होणार नाही. कारण हे आमच्या आहे गावाकडे शुद्ध हवा एकदम. आणि एकदम शुद्ध हवामध्ये आपले काय फक्त सर्दी खोकला होतेच ते पावसाळ्यामध्ये. कारण पाण्याचं दूषित पाणी असल्यामुळं सर्दी किंवा खोकला होतेच. त्यामुळं मग थोडंसं प्रमाणामध्ये टीचर वगैरे टाकून पाणी पाहू शकतो. कारण अजून पावसाळा ते वेळ आहे अजून तर भरपूर टाईम आहे. तर आपण अंटू निघालेली मागे जरा म्हणलं पाहू पहिले सकाळ सकाळचे एक व्हिडिओ बनवून पाहू बरं. वारा विरे बरं का आज पाऊस वाटत नाही. 7-8 दिवस पाऊस नाही येणार. गाय का मग तर जायचं आहे बरं का. जरा लवकर सोडायची जरा. मित्र ना छोटासा हिडू आपण मस्तपैकी. आता बघा म्हैशी वगैरे दाणीबाई घेऊन झाली. कुठे चालली म्हैशी तर चारायला कुणी ग खंडी जागा कुणी की नेणार आहे. दुपार जात चायच्या बाजूला इकडे कुठेतरी जाऊ दुपार. तर मित्र आम्ही आहे दुपारून जाणार चायची भाजी आणायला. तो काय चालला रे याला खात्री रे दूध बीध घेऊन चालाय.
कुठून आणतो रे तू दूध? अरे वा, डायरेक्ट सायकल घेऊन डायरेक्ट दूध आणायला म्हणजे रेवाडीला. विरणक का तू? विरणक डेंजर आहे रे विरणक. चला मग मित्रांनो, आपला छोटासा व्हिडिओ बनवला म्हणजे आपण म्हणजे सकाळ सकाळ फिरायला आलतो मस्तपैकी. अजूनही पण मग डोंगराला दुखट चालूच आहे बघा. पूर्ण पावसाची वाट पाहतात भरपूर लोक, म्हणजे पाऊस पडायची. कारण पेरून बिरून भरपूर लोकांनी केलेली पेरणी वगैरे. ट्राय चल ट्राय 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 ट्राय. याला आता आपल्याला म्हैशी हाणं सांगितलं पण आता चल ऐक चला बरोबर. तर आपण म्हैशी कधी वळला नाही, पण मग चालेल आपण इथपर्यंत सोडवलं म्हैशी. हे बघा चल बॅटकन म्हैशी गेल्या ते आल्या. तर हे बघा हे 2 पुढच्या 3 आहेत, म्हणजे अशा 5 म्हैशी ताणवायच्या. सूर्यगिरी मस्त किरण वगैरे पडलेले कुठे फिरवायच्यात. चला आता सडक रोड काढायचं. सडाक म्हणतात आमच्या इकडे गावाकडे सडाक. जुनी लोकांमध्ये सडाक, आपण म्हणतो सडक. म्हणजे फरक आहे जरा, दोन्ही एकच. चला. तर ह्या सगळ्या म्हैशाच आपल्याला सांगितलं फिरवायला. फिरून पाहू. चला चला. चला मित्रांनो, हा छोटा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवला मस्त एकदम. असंच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी आता इथून पुढं आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करत राहा. म्हणजे आपलं गावाकडचं तुमचं बघायला भेटतील व्हिडिओ भरपूर. आता मग पाऊस झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आपण यावर्षी व्हिडिओ टाकणार आहेत गावाकडचं. छोटा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबर करा. चला धन्यवाद.